नमस्कार, महा 24 तास न्यूज मध्ये स्वागत आहे। सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये रणधुमाळी प्रचाराची मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून आपल्या सोबत नांदेड जिल्हा अध्यक्ष युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील हडसणीकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पाटील, काय सांगाल? सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असून तुम्ही काय सांगाल? आम्ही या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की अतिशय चांगले उमेदवार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले आहेत। हिंगोली लोकसभेसाठी लोकनेते आहेत, गोरगरिबाचे नेते आहेत, त्यांच्यामुळे आज लोकसभेमध्ये वेगळ्या प्रकारचे एक चित्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आम्ही दिवस रात्र एक करून प्रचार करत आहोत। सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवाराला गद्दाराचा हा शब्द वापरला जात आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल? मी त्यावर एवढं सांगू इच्छितो की गद्दार तर खरे ते आहे। 2009 उमेदवारी काँग्रेसची नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेससोबत गद्दारी करून शिवसेनेमध्ये आले। खरे गद्दार ते आहेत। आणि आम्हाला गद्दार कशावर म्हणतात? आम्ही तर हिंदुत्वाचे विचार सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत। सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अतिशय चांगले काम करत आहेत आणि त्यांना अतिशय चांगली प्रकारे साथ मोदी साहेबांची आहे। त्यामुळे यावेळेस आपकी बार 400 पारचा नारा हा निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार आहेत आणि महायुतीकडून बाबूराव कदम कोळीकर व वंचित बहुजन आघाडीकडून बीडी चव्हाण हे उमेदवार उभे आहेत। तर आपल्या उमेदवाराची लढाई कोणासोबत असेल पाटील? आमची खरी लढाई वंचित सोबतच आहे। कारण हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष हा शिवसेना भाजप युती आहे आणि तिकडून सर्वात मोठा पक्ष म्हणलं तर वंचित आघाडी आहे। त्यामुळे आमची खरी लढाई वंचित आघाडी सोबतच आहे। उभाटा गटाचा आमचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही। मोठ्या प्रमाणात लीड राहील। यावेळेची लीड 2.5 लाखाच्या पुढे राहील। सन्माननीय लोकनेते बाबूराव कदम साहेब एक अतिशय गरीब कुटुंबातील उमेदवार आहेत। त्यामुळे जनतेचा पाहण्याचा कौल आता आम्ही बऱ्याच गावामध्ये फिरत आहोत। प्रत्येक गावामध्ये बाबूराव कदम साहेब यांना गोरगरिबाचा नेता म्हणून ओळखले जात आहे। त्यामुळे बाबूराव साहेब यांची जीत अतिशय मोठी राहील। 2-2.5 लाख मतांनी बाबूराव साहेब लोकसभेमध्ये जातील अशी या ठिकाणी आम्हाला सर्वांना गॅरंटी आहे। नांदेड जिल्हा अध्यक्ष युवा सेना संदेश पाटील हडसणीकर यांनी असं व्यक्त केले की महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर हे 2.5 लाखाच्या फरकाने निवडून येतील। कॅमेरामॅन मारुती काकडेसह मी महेंद्र डोंगरे, महा 24 तास न्यूज, हदगाव, नांदेड।